नमस्कार मंडळी, मी सायली. माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवूया पालक पनीर. पालक पनीर बनवण्यासाठी मी इथे थोडं पालक घेतलेले, कट करून धुवून घेतलेलं आहे पालक. त्यानंतर इथं 1/2 किलो एवढं पनीर घेतलेलं आहे. पनीर आम्हाला आधी कट करून घ्यायचे, नंतर आपण भाजी बनवायला घेऊ. आधी मी उभं स्लाईस केले मोठं, त्यानंतर हवं तसं आडवं स्लाईस करायचे. तुम्हाला कोणत्या आकारामध्ये पाहिजे तसं तुम्ही पनीरची स्लाईस करून घेऊ शकता. हॉटेलसारखं घट्ट ग्रेव्ही होण्यासाठी मी काही टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे. आता पनीर कट करून घेतलेलं आहे. एकदम मोठं दिसत होते, त्यामुळे मी अजून एक स्लाईस करून घेतलेलं आहे, कारण सगळ्यांना पुरेल असं. आता हे असं आडवं कट करून घेणार आहे पनीरला. त्यानंतर आता कट करून झालं आपलं पनीर. त्यानंतर आपण पालक शिजून घेऊया. मी इथं पालक घेतलेलं आहे, सगळं धुवून घेतलेलं, आणि त्याच्यात थोडंसं पालकाचे दांडे घालायचं आणि काजू घालून घ्यायचं. चांगलं मऊसूत होईपर्यंत शिजून घ्यायचे आपल्याला. बाहेरचं एकही मसाला न वापरता अगदी घरगुती पद्धतीने पालक पनीर बनवते. आता पालक शिजेपर्यंत दुसरं शेगडीवर ट्रान्सफर करूया पालकाची पॅन. आता आपण इकडे एक कढई ठेवायचं आणि 1-2 चमचा तूप गरम करायचं. तूप नसेल तर बटर वापरा, आणि त्याच्यात तेजपत्ता आणि 2 लवंग, दालचिनी आणि काळी मिरी घालून घ्यायचं. सगळं मसाला घालायचं नाही. त्यानंतर अद्रकचे 4 तुकडे आणि कांदा मी कट करून त्याचे पाकळ्या काढून घेतलेले, लवकर मऊसूत होईल असं. आणि त्यानंतर टोमॅटो घातलेले. कांदा टोमॅटो घालून झाले की थोडंसं मीठ घालायचं आणि परतून घ्यायचं. त्यानंतर ते एकदम लवकर परतलं जातं. मीठ आणि भाज्याला पाणी सुटतं, त्यामुळं लवकर परततं. आता ते परतेपर्यंत आपण इकडं पालक पण शिजून तयार झालेला आहे. त्याचं आपण ग्रेव्ही बनवून घेऊया. शिजलेले सगळं पालक आणि काजू घातलं. त्यानंतर आता पनीरची भाजी घट होण्यासाठी हे ग्रेव्ही बनवताना हे घालायचं आपल्याला, पनीरचे स्लायसेस घालायचे. 1-2 ते 4 पनीरचे स्लायसेस घालायचे आणि हिरवी मिरची घालायचं आणि लसूण घालायचं. अगदी हॉटेलसारखं घट्ट ग्रेव्ही बनते शिजताना. हे टिप्स लक्षात ठेवून घ्या. आणि कधी पण पनीरची भाजी बनवताना ग्रेव्हीमध्ये पनीरची स्लायसेस घाला, एकदम भारी लागते स्वादला पण. आता हे पण परतून तयार झालेलं आहे, कांदा आणि टोमॅटो. आणि मी ह्याच्यात पण 1-4 काजू घातलेला आहे, आणि त्याच्यात पालकाचीच पाणी घालते, मी वापरते, चांगलं लागते स्वादला. आता ह्याचं पण ग्रेव्ही बनवून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला हे दोन्ही ग्रेव्ही अचानक 8 दिवसासाठी वगैरे स्टोअर करून ठेवायचं असेल ना, बिना पाण्याने वाटून घ्या. 8 दिवस फ्रीजमध्ये काहीच होत नाही ग्रेव्हीला. कोणत्याही भाजीला वापरू शकता. आता त्याच कढईमध्ये मी इथं 2 पळीभर तेल गरम केले आणि सगळं खडा मसाला घातले आणि कट करून एकदम बारीक कट करून घेतलेले कांदा घातले, आणि त्यानंतर दोन्ही ग्रेव्ही घालून घेतलेलं आहे. आणि दोन्ही ग्रेव्ही चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आधी. त्यानंतर 1-2 ते 3 मिनिट चांगलं उकळी यायचं ग्रेव्हीला आणि चांगलं शिजून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत ग्रेव्हीला शिजून घ्यायचं आहे. इथं बघू शकता अगदी तेल सुटलेलं आहे दोन्ही ग्रेव्हीला. त्यानंतर ह्या स्टेजला मी कांद्याचं पाकळ्या करून घेतलेला कांदा घालणार आणि हिरवी मिरची घालणार. ह्याच्याने एकदम भाजीला चांगली स्वाद येते, खूप छान लागते भाजीला. आणि हे कांदा पण शिजलं जातं थोडं, त्यामुळे खूप छान लागते खाताना. आता ह्याच्यात धनेपूड घालायचं आणि हळद आणि थोडंसं लाल मिरची पावडर आणि थोडंसं गरम मसाला असेल तरी चालेल, ते घालू शकता. नाहीतर घरगुती गरम मसाला बनवताना ते पण घालू शकता. आणि भाजीला थोडंसं मीठ कमी होतं, कारण ग्रेव्ही बनवताना मी थोडंसंच मीठ घातलं होतं. आता थोडं मीठ घालून घेते. त्यानंतर आपण कट करून घेतलेलं पनीर घालायचं आणि सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आता मग एक 5 मिनटासाठी सगळं भाज्या शिजून घ्यायचं आहे आपल्याला पनीर घातल्यावर. तुम्हाला विश्वास पण बसणार नाही, ही भाजी मी अगदी 10 मिनटात बनवलेलं आहे. बाहेरचा एकही मसाला वापरला नाही, घरगुती मसाल्यामध्येच बनवले. बिलकुल हॉटेलसारखंच भाजी बनवून तयार होते. मी हे पहिला श्रावण सोमवारसाठी बनवलं होतं. आता तुम्ही दुसऱ्या श्रावण सोमवारसाठी ही भाजी एकदा नक्की ट्राय करा. अगदी हॉटेलसारखं पालक पनीरची भाजी बनवून तयार झाली, एकदम घट्ट ग्रेव्ही असलेलं. घरी अचानक कोणीतरी पाहुणे आलं ना, फक्त आणि फक्त 10 मिनटात बनवून तयार होते ही भाजी. एकदा नक्की ट्राय करा. आता चला, आपली पालक पनीर बनवून तयार झालेलं आहे, आपण पण जेवायला बसूया. मी पालक पनीरसोबत चपाती केलेलं आहे आणि
कट करून घेतलेले सलाड घेतलेलं आहे. एकदम हॉटेलसारखं जेवण बनवून तयार झालेलं आहे. चला तर मंडळी, तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला प्लीज कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करूया. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद. चला तर आता मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.